मंत्री मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या नवीन समीकरणाने खळबळ. नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पुणे महापालिकेची निवडणूक शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन लढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व कायम राखण्यासाठी अजित पवारांनी हा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फोनवरून चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आलेली आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की हे पुण्यात घडत असेल तर कोल्हापुरात का नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजितदादांचा आमदार सतेज पाटील यांना झालेला फोन, यावरून आता अनेक राजकीय तर्क वितर्क काढले जात आहेत. 2015 साली झालेल्या कोल्हापूर महापालिकेची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्ररित्या लढली होती. मात्र निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजेच पर्यायाने मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी युती करत कोल्हापूर महापालिकेवर सत्ता स्थापन केली होती. म्हणजेच 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी प्रथमच भाजपला दूर ठेवत महाविकास आघाडीचा पॅटर्न कोल्हापुरात झाला होता. आता मध्यंतरीच्या कालखंडात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने सुद्धा कोल्हापूर महापालिकेचा कारभार पाहिलेला होता. 2015 मध्ये झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने 29 जागा जिंकल्या होत्या, भाजपने 13, राष्ट्रवादीने 14 जागा जिंकल्या होत्या. तर महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने 19 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेनं 4 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र येत शिवसेनेच्या नगरसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी भाजप आणि ताराराणी आघाडीला त्यावेळी सत्तेपासून दूर ठेवलं होतं. मात्र गेल्या 10 वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. राजकारणात केव्हाही राजकीय चक्र फिरू शकतात, हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सतेज पाटील यांना झालेल्या फोनवरून आता अनेक राजकीय तर्क वितर्क काढले जात आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यास जवळपास निश्चित झाल्यानंतर या आघाडीमध्ये काँग्रेसला देखील सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं प्राथमिक माहिती आहे. त्यानुसारच उपमुख्यमंत्री पवार यांचा आमदार सतेज पाटील यांना फोन झाला होता आणि त्यानुसारच यावेळी या दोन्ही नेत्यांच्यामध्ये चर्चा झाली. तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत मैत्रीची तुटलेली गाठ पुन्हा बांधता येत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी केलेलं वक्तव्य. त्यामुळे या सर्व घडामोडीचा संदर्भ घेत पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी सोबत काँग्रेस जात असेल तर कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. आणि त्यानुसारच आता पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये माफक यश मिळालेलं आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी त्यांच्याकडं महत्त्वपूर्ण अर्थ खातं आहे. त्यामुळं ते ग्रामीण आणि शहरी नगरपालिकांमध्ये विकासासाठी निधी देऊ शकतात आणि अजितदादा सत्तेत आहेत असा संदेशही प्रचाराच्या निमित्तानं देण्यात येत आहे. निवडणुकांपूर्वी भाजपनं अजित पवार गटाचे अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकारी गळाला लावले होते. त्यामुळे अजितदादा काहीसे का होईल भाजपवर नाराज असल्याचंही बोललं जात आहे. त्यातच उभाटा शिवसेनेने मनसेसोबत हातमिळवणी करून मुंबई महापालिका, नाशिक महापालिका यासह राज्यातील अनेक महापालिका निवडणुका मनसे आणि ठाकरे शिवसेना एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. साहजिकच शरद पवार यांची राष्ट्रवादी, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाला सहजरित्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुण्यामध्ये आपले वर्चस्व कायम ठेवायचे आहे. त्यातच भाजपला रोखणे हा देखील त्यांचा मुख्य अजेंडा आहे.
याशिवाय काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील आपले वर्चस्व कायम राखून भाजपला रोखण्यासाठी त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार यांना भाजपशी कडवी टक्कर द्यावी लागणार हे आता स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्याकडून पुण्यात भाजपला शह देण्यासाठी जुन्या मित्राला हाताशी धरले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पुण्यात हे घडू शकत असताना कोल्हापुरात देखील काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वोट बँक एकत्रित आल्यास भाजपची अडचण वाढू शकते. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील आणि अजित पवार यांच्यातील फोनवरील चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. याशिवाय एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात आता भाजपला कोणाच्याही कुबड्यांची गरज नसल्याचंही म्हटलं होतं. त्यामुळं आगामी काळात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कितपत सोबत ठेवेल याबाबत साशंक आहे. हाच धोका ओळखून अजित पवार यांनी आगामी राजकारणाच्या दृष्टीने भाजपचा वारू रोखण्यासाठी सतेज पाटलांना साथ घातल्याचे समजते. अजित पवार यांनी अगोदरच पुण्यात शरद पवार गटाला सोबत घेऊन लढण्याची चाचपणी सुरू केली आहे. अशातच आता काँग्रेस त्यांना येऊन मिळाल्यास जुन्या काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्रित ताकद भाजपसाठी मोठे आव्हान ठरू शकते. तर हाच पॅटर्न कोल्हापुरात देखील झाल्यास आपणाला नवल वाटायला नको. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.